गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील समस्यांचं शुल्क काष्ट संपताना दिसत नाहीये। प्रदूषण, कचरा आणि पाण्याची समस्या मोठी असताना त्यातच म्हाडाचे मोठे प्रकल्प गुरचरण जागेत येऊ लागल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत। 14 गावातील उत्तरशिव गावातील म्हाडाच्या सर्वेला गावकरी आणि भूमिपुत्रांचा विरोध असून उत्तरशिव गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन म्हाडाच्या प्रकल्पाला 14 गावातील ग्रामस्थांचा विरोध कायम असणार असल्याचं सांगितलंय। याबाबत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। गावकऱ्यांच्या या निर्णयाला 14 गावच्या समिती सदस्यांनी, राष्ट्रवादी पदाधिकारी आणि अपक्ष नगरसेवक यांनी पाठिंबा दिलाय। याबाबत राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष आणि 14 गाव समिती सदस्य जीवन वालिलकर यांनी सांगितलं की आम्ही ग्रामस्थांसोबत 100% आहोत। ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका रास्त आहे। ही लढाई आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे, कारण 14 गावांमध्ये म्हाडासारखा प्रकल्प 5 वर्षांपासून राबवत आहेत आणि 14 गावचे संपूर्ण गुरचरण ही म्हाडा घेण्याच्या तयारीत आहे। या विषयासंदर्भात माजी आमदार राजू पाटील यांनी 2 वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। या बैठकीला 14 गावातील सर्व ग्रामस्थ देखील उपस्थित होते आणि नगरसेवक बाबाजी पाटील सुद्धा होते। आम्ही यावेळी म्हाडाला जागा देऊ नये म्हणून विरोध केला होता आणि सर्वे रद्द करण्यात आला होता, परंतु हा विषय कुठून आला, कसा पास झाला या संदर्भात सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। या विषयात 14 गाव सर्वपक्ष विकास समितीने लक्ष घातलं पाहिजे असं जीवन वालिलकर यांनी सांगितलंय। ग्रामस्थ ज्या वेळेला आम्हाला बोलावतील त्या वेळेला आंदोलन करायची आणि उपोषण करण्याची सुद्धा तयारी आहे। ग्रामस्थांच्या 24 तास आम्ही सोबत आहोत। ग्रामस्थांचा विरोध असेल तर आम्ही देखील शासन दरबारी विरोध करू आणि मोजणी करू देणार नाही। जेवढी जागा त्यांनी घेतली तेवढी ठीक आहे, परंतु आता त्याच्यापुढे नवी मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही विरोध करणार असल्यानं अपक्ष नगरसेवक भोईर यांनी सांगितलंय। ॲक्च्युली म्हाडाने जी जागा घेतली ती ठीक आहे। आता खेळाचं मैदान होतं, ॲक्च्युअली त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होतं, त्यावेळी आम्ही पण विरोध केला होता, परंतु आता शासनाने त्यांना इकडे जागा द्यायला दिली तेवढी ठीक आहे। याच्या पुढे दिली तर आमच्या गाववाल्यासोबत आम्ही आहोत। उत्तर शिवच्या ग्रामस्थांचं जे मत आहे, भंडारीच्या ग्रामस्थांचं, त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि ते सांगतील तिथं आम्ही त्यांच्या नेहमी पाठीशी काय बरोबर त्यांच्या आहोत आम्ही नाही का। आता जी 14 गाव विकास समिती होती त्या समितीच्या आम्ही त्यावेळी पण बरोबर नव्हतो आणि आता सुद्धा त्यांच्या बरोबर नाही, त्यांच्या बरोबर पण नाही आणि त्यांच्या विरोधात पण नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काही त्या संबंधच येत नाही मला। पण त्यांनी उठवायला पाहिजे असं वाटत नाही का? तर त्यांनी काय कुठला प्रश्न उठवतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर आहोत। ग्रामस्थ ज्या वेळी आम्हाला बोलवतील त्या वेळी आंदोलन करण्याची तयारी आहे, उपोषणाला बसण्याची सुद्धा तयारी आहे आणि ग्रामस्थांच्या आम्ही रात्री बेरात्री बरोबरच आहे, 24 तास बरोबर आहे। पाठपुरावा यापुढे करणार आहेत का या विषयाचा? हो, जर गाववाल्यांची जर संमती असेल, गाववाल्यांचा विरोध असेल त्या गोष्टीला, तर नक्कीच आम्ही पाठपुरावा करू। तिथे त्यांना मोजणी वगैरे काय करू देणार नाही। जेवढी जागा त्यांनी घेतली तेवढी ठीक आहे। याच्या पुढे जागा आता मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही तिथे विरोध करणार आहोत। त्यांना म्हाडाला काय कोणालाच जागा आता 14 गावात गुरचरणला हात लावू देणार नाही आम्ही। 100% आम्ही ग्रामस्थांच्या पाठीमागे आहोत आणि ग्रामस्थांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आणि रास्त भूमिका आहे, कारण ही लढाई जी आहे ही आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे। कारण 14 गावामध्ये म्हाडासारखा प्रकल्प आज राबवत आहेत, 5 वर्षापासून हे प्रकल्प राबवत आहेत आणि संपूर्ण 14 गावची गुरचरण जमीन ही म्हाडा घेण्याच्या तयारीमध्ये आहे। आणि या विषयासंदर्भात 14 गावच्या लोकांच्या माहितीसाठी सांगतो की या विषयासंदर्भात माजी आमदार राजूदादा पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावलेली होती 2 वर्षापूर्वी आणि त्या बैठकीमध्ये सर्व 14 गावातील ग्रामस्थ होते, आपले नगरसेवक बाबाजी पाटील सुद्धा होते आणि त्यांनी मिळून सर्वांनी विरोध केलेला आणि त्याच्यानंतर जो प्रकल्प होता म्हाडाचा
या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची होती ती त्यासाठी लागणारा जो सर्वे होता तो रद्द करण्यात आलेला होता. परंतु आता हा अचानक विषय कुठून आला, कसा पास झाला, या संदर्भात आता सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. बघा, सदर विषयामध्ये 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने लक्ष घातलंच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. कारण मी कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष या पदावर जरी कार्यरत असलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, तरी समितीचा पण एक सदस्य आहे आणि समितीची भूमिका ही ग्रामस्थांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठीच आहे. आणि 20 तारखेला जो सर्वे होणार आहे त्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित असणार आहे. सदर सर्वेला आम्ही 14 गावच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विरोध करणार आहोत. परंतु एक गोष्ट आवर्जून मी आपल्याला सांगत आहे की हा जो म्हाडाचा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी जी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जी चालू झालेली आहे त्यामध्ये कुठेतरी आपले जे सध्याचे जे आमदार आहेत राजेश मोरे साहेब यांनी आवर्जून लक्ष घालायला पाहिजे. कारण हा भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. 14 गावामध्ये अगोदरच बेसिक सुविधा उपलब्ध नाही आहेत. रस्त्याचा, पाण्याच्या खूप मोठ्या अडचणी आहेत. त्याच्यामध्ये म्हाडासारखा प्रकल्प जर राबवला गेला तर त्यामध्ये येणाऱ्या लोकांमुळे इथे गर्दी होऊ शकते. परिणामी त्याच्या ज्या आपल्या बेसिक सुविधा आहेत त्याच्यावरती ताण पडू शकतो. ही गोष्ट आमदार साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच खासदार साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे की ही 14 गावे आपल्या मतदारसंघातील गावे आहेत आणि या गावांवरती अशा प्रकारचा अन्याय होत असताना आपण या भागामध्ये येऊन या गावातल्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन इथल्या समस्या काय आहेत ते जाणलं पाहिजे. कारण खासदार साहेबांचा पण आमच्या गावांकडे आता पहिल्यासारखं लक्ष राहिलेलं नाहीये. कारण हे प्रकल्प जे राबवत आहेत या प्रकल्पामुळे 14 गावांना 1 रुपयाचा पण फायदा नाही, उलटा तोटाच आहे. तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की खासदार साहेबांनी या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांची भेट घेऊन किंवा त्यांना तसे पत्र देऊन या जमिनी ज्या आहेत गुरचरणी 14 गावातील हे लोकांच्या विकास कामासाठी आरक्षित केल्या पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.